चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे वासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाजे देह समर्पिजे देवा भारतो काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे झार नसावी बासर निद्रा बहुभाषण ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदम् शिवविरचिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविंदम श्री संताची माता श्री संताची श्री संताची ते कमी करते याच्यात आवाज येतोय सगळा माग अजिबात मला विक्षेप नको काळ सारा नको नको ते कमी करतो विको पूर्ण कमी कर विको सारा नको त्या आवाज याच्यात येतोय विकोचा अजिबात बंद कर सारावा चिंतने एक अजून कमी कर थोडासा आवाज कमी कर थोडासा कोणाला ऐकते जवळ या नाही तर जा उठून तिकडं मला माझे आतडे गळ्यात येतील ते काळ सारावा चिंतने तुम्हाला ऐकू येते का रे पोरी हो हा ऐकू येते ना अजून काय उगाच कानाची पडदे फाडायची घेणं देणेच अरे त्या मोठ्या आवाजात कीर्तनात सात्विकपणा राहत नाही त्यात गामसे गंगा स्नाने आता छान आहे 100% पास येतो आता तुझं लग्न झालंय का पुढच्या वर्षी माझ्या एवढा मुलगा होईल तुला काय अडचण नाही काळ सारावा चिंतन छान आहे आता मस्त अरे हुशार आहे तू काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे झार नसावे वासर निद्रा बहुभाषण प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा मानवी जीवनामध्ये माणसाने परमार्थ कोणत्या प्रकारे करावं त्या परमार्थाचं उत्तम प्रकारचं मार्गदर्शन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंगसेवेकरता निवडला आहे.
महाराज या अभंगात आपल्याला विशेष प्रकारची नित्यनियमाची मालिका प्रतिपादन करत आहेत. महाराज म्हणतायत, मानवी जीवनात माणसाच्या जीवनामध्ये जेवढा काळ त्याच्या आयुष्यात त्याला सुदैवाने प्राप्त झाला, त्यांनी त्याचं संपूर्ण आयुष्य भगवत चिंतनात काल घालावं, काल व्यतीत करावं. काळ सारावा चिंतने. त्याचप्रमाणे एकांतवासामध्ये माणसाला जास्तीत जास्त एकांतवासात राहावं. एकांतवास हा परमार्थाला अनुकूल म्हणण्यापेक्षा एकांतवासाची ज्याला सवय झाली तिथून त्याचा परमार्थ सुरू होतो. लोकांतात परमार्थ करणं म्हणजे परमार्थाचं ढोंगच असतं, त्याला बाजारच म्हणतात. ते एकांतात माणसाला परमार्थ कळतो, माणसाचा परमार्थ सुरुवात होतो आणि एकांतात त्याचा शेवट होत असतो. एकांताचं ज्याला महत्त्व कळतं त्याला पारमार्थिक माणसं म्हणतात. माऊली म्हणतात काय, बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती आणि बहु एकांतावरी प्रीती. एकांत माणसाला तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांताशिवाय परमार्थ काय. म्हणून महाराज म्हणतात, संपूर्ण त्यांनी त्याचं जीवन जास्तीत जास्त पारमार्थिक माणसाने एकांतात काळ सारावा, चिंतनात काळ सारावा. गंगा स्नाने, नित्याने स्नान करून आपण जिथं स्नान करतो तिथं त्या पाण्यामध्ये गंगेचं आवाहन करता येतं. तीर्थाचं नामस्मरण केलं तर त्या ठिकाणी गंगा पापम शनिशे तापम किंवा गंगेचे नैवेद्याचे गोदावरी सरस्वती आपण त्या तीर्थाचं स्मरण केलं, उच्चारण केलं तर त्या भांड्यामध्ये सगळ्या तीर्थाचं आवाहन होतं. आता रोज गंगाच नाही राहिलं तर कुठं स्नान करता, आणि रोज गंगेला जाणं शक्य नाही आता आपल्याला. आणि म्हणून रोज जसं आपल्याला आयुष्यात चिंतनात काल घालावं, एकांतवासात काल घालावं आणि गंगेच्या स्नानात म्हणजे नित्याने स्नान करावं. त्याचप्रमाणे देवाच्या पूजने, देवाचं पूजन करत असताना आपलं आयुष्य जावं. ही सगळी परमार्थाची मालिका सांगितली. चिंतन करावं, एकांतात राहावं, स्नान करावं, भगवंताचं पूजन करावं आणि तुळशीच्या प्रदक्षिणा कराव्यात. सर्वसाधारण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये नित्याच्या परमार्थाची ही मालिका सांगितली. आणि अजून त्याच्या जीवनात काय काय करावं. युक्त आहार. त्यांनी युक्त आहार याचा अर्थ युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग. ज्याचं युक्त काय, मग युक्तीच्या मापे मग विजय. नियमित बोलावं, नियमित खावं, नियमित झोपावं, नियमित बोलावं, सगळं त्याचं नियम त्याला परमार्थ म्हणतात. मासडीसारखं कुठंही खातो, जे तोंडापुढे येईल ते खातो, हाटेलं ते खातो, रस्त्यावरही खातो, दुन्या काही खातो, दहाव्याचंही खातो, दहाव्यातही खातो. वा रे वा पारमार्थिक. युक्त आहार. परमार्थ करणाऱ्या माणसाला म्हशीसारखं कुठे तोंड घालून खायचं त्याला परमार्थ करता येत नसतो. तुम्ही खाणार कुठे, तुम्हाला कोण नाही म्हणते, पण त्याची परमार्थाची लायकी नसते. परमार्थाला जीव जाळू घ्यावा लागतो, नियमात राहावं लागतं, त्याला परमार्थ म्हणतात. आणि म्हणून युक्त आहार. संतांचे वाक्य, भगवंताचे वाक्य काही गंमत म्हणून टाकलेले नसतात. ते काही जनावराकरता नसतात लिहिले, ते आपल्याकरता लिहिली असतात. जे माणसं परमार्थ त्यांच्याकरता लिहिलेली असतात. म्हणून युक्त आहार. जे खायचं ते खा, खायच्या वेळी खा आणि खायच्या जागेवर खा, माणसं असताल तर. आता जे माणसं कुत्र्याच्या जीवन जगतात त्यांना काय आम्ही काय सांगत नाही त्याला. म्हणजे युक्त आहार. युक्त याचा अर्थ खाण्याची जागा. जे खायला तुम्हाला जे तुम्हाला खायला शास्त्र सांगतं ते अन्न खा. योग्य खाणं, योग्य ठिकाण, योग्य वेळ आणि कामापुरतं याला युक्त आहार असं म्हणतात. युक्त विहार. फिरायचं माणसाने, म्हणजे परमार्थ करणाऱ्या माणसाने किती फिरायचं. रोज एक तीर्थ भन कुत्र्यासारखं रोज एक गाव फिरायला लागला, कसं ध्यान करशील, कसं नामजप करशील, कसं चिंतन करशील. त्याकरता गरजेपुरतं, कामापुरतं त्याने फिर. युक्त आहार आणि युक्त विहार. नेम इंद्रियासी. इंद्रियांना नेम लावून द्यावा लागतो. मनाला वाटेल ते पाहू नका, मनाला वाटेल ते बोलू नका, मनाला वाटेल तिकडे चालू नका, मनाला वाटेल त्या हाताला क्रिया करायला देऊ नका.
सगळ्या गोष्टी करता शास्त्र नियम सांगते आणि म्हणून नियम इंद्रियाची सारभूत. सार शब्दाचा अर्थ आहे गरजेचं काय. गरजेचं डोळे बांधून ठेवा काय मग गरजेचं पहा. मग कानात बोळे घालू नये ऐक गरजेचं आहे. गरजेचं ऐकावं, गरजेचं पाहावं, गरजेचं चालावं, गरजेचं करावं. सगळे इंद्रिय गरजेपुरते वापरावेत. प्रपंच असो का परमार्थ. अरे प्रपंच करत असताना जर तुम्ही विमार्गाने इंद्रिय वापरता रट्टे खाता जेलमध्ये जाता तुम्ही. आणि त्यामुळे प्रपंच करा की परमार्थ करा, युक्त आहार पाहिजे, युक्त विहार पाहिजे आणि योग्य गरजेला तेवढे तुम्हाला संसाराला आणि परमार्थाला प्रतिबंध करणार नाहीत एवढेच विषय भोगा. संसार आणि परमार्थ करण्याकरता जे गोष्ट तुम्हाला गरजेची आहे तेवढं भोगा. नियमित सार नसावी बासर. कुत्र्यासारखं खाल्लं पण डाळा पिळ्या देत त्याला परमार्थ त्याला संसार नाही करता येत. त्याला बायकोही छिछी करते हाडथीर करते. नाही नसावी बासर. सैराटपणा नसावं आणि आळस नसावं. आळसस्य महारिपू. तुका म्हणे आळस करून या साह्य आणि बळे कैसे पाय जाते वाया. आळशी माणसं आमचे बोलाकडं पहा तुम्ही. काय नाही एकदा सकाळी खाल्लं का दिली ताणून. काय दारी धरायची नाही, गाय वळायच्या नाही, शेण उचलायचं नाही, काय नाही. 2 चाली म्हणलं 1 तास वाजवलं, 1 तास कीर्तन केलं झालं. काही परमार्थांचं काही संबंध काय फारकतच सगळी गोष्ट. नसावी बासर. निद्रा झोपला म्हणजे झोपला. अरे परमार्थात आल्या माणसाच्या ढेऱ्या सुटत येतात कश काय. हां काही शरम बिरम माणसं अगदी चांगले डबल टिबल जाड होतात ते. आणि विद्यार्थी अवस्थेत आम्ही फार सोपटून घेतो रक्त पडत होतं. आणि माणसं अभ्यास करायची माणसं कुस्ते खेळायच्यात का काय तुम्हाला. नसावी बासर. निद्रा. निद्रा म्हणजे झोप. काही माणसं सकाळी झोपले रात्री 8ला झोपले का सकाळच्या 8ला. काय झोप हे का काय झोपे करतात जन्माला आले तुम्ही. निद्रा बहु नसावी. आळस काय म्हणतो सैराटपणा हे नसावा. सगळी गोष्ट नियमात असते. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सारण नसावे बासर. निद्रा बहु नसावं. भाषण बडबड घेणं न देत चौका जातो. काय रे कुठे गेलता रे कुठं माते तुला काय करायचं कुठे गेलता तू तुझं बघ करी ते नाही. म्हणजे याचा अर्थ विनाकारण बोलू नये. नसावी बासर. निद्रा बहु नसावी आणि भासर बहु नसावी. भाषण बहु नसावं. हे सगळे नियम तुम्हाला सांगितलेत. किती नियम सांगितलेत. पहिलं चिंतन सांगितलं, एकांतवास सांगितला, गंगेचं स्नान सांगितलं, देवाची पूजा सांगितली आणि तुळशीला प्रदक्षिण. किती झाली ते 5 झाले. खालचं काय सांगितलं ते तुमच्या शरीराकरता आहे. युक्त आहार, युक्त विहार, नियम इंद्रियांचं नियम 3, आळस नसावं 4, निद्रा नसावी 5 आणि अधिक भाषण नसावं 6. वरचे किती सांगले 5 आणि खालचे किती. हे 11 सूत्रावली 12 म्हणा. 11-12 जीवनातली सूत्र तुकाराम महाराजांनी आपल्या पुढे मांडलेत परमार्थ करणाऱ्या माणसाला. एवढे 11 सूत्र ज्याला समजतात वापरतात त्याला म्हणतात हे परमार्थाचे उपाय. परमार्थ महाधन. धन काय फुकट मिळतं का. रुपया फुकट नाही मिळत तुम्हाला. रुपया फुकट मिळतो. 1 रुपया त्या रुपया एवढं रक्त आटून घेतल्याशिवाय कोणालाही तो मिळत नाही. काही करतो शेती चोरी का करीना पण तेवढी तुझ्याकडून कष्ट केल्याशिवाय तो रुपया तुला मिळत नाही. मग परमार्थ तर त्याच्यापेक्षा लाखपटीने कठीण आहे. परमार्थ महाधन. पांडुरंग धन आहे, नाम धन आहे, ज्ञान धन आहे, भगवंत चिंतन धन आहे. ज्ञान भगवंताचं ज्ञान, भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचे हे सगळं धनच आहे परमार्थ. आणि मग असं ते धन आहे ते धन प्राप्त करण्याकरता त्या धनालाच परमार्थ म्हणतात. परमशास्त्र अर्था परमार्था. परमार्थ महाधन. जोडी देवाचे ते भगवंताचे भगवत प्राप्ती याचा अर्थ जोडी देवाचे चरण आणि व्हावया जतन. हे उपाय सांगितले ते वर 11. व्हावया जतन हे उपाय लाभाचे. हे लाभाकरता सगळे उपाय सांगितलेले आहेत. मग हे करायचे म्हणजे कसे करायचे. देह समर्पित देवा. समर्पित भावाने करायचं. परमार्थ समर्पित भावाने करावं. तसं होत नाही. परमार्थ देखावा. फोटो छापेन बोर्डच लागेल. इथंच उताडेन
तिथंच नाव छापेल. कोण खातं तुझ्या नावाला, कोण विचारितं तुला, 100 पडे तुझ्यासारखे माणसं, पण ते नाही माझं. समर्पित भाव नाही. भजनाचं असतं, वारीचं असतं, कीर्तनाचं असतं, चिंतनाचं असतं. पारमार्थ गेला तेल लावीत. माझं काय, माझं शहाणपण किती, मी किती विद्वान, मी कथा मोठा आणि दुसरे कसे मूर्ख, एवढ्यातच आमचं जीवन चाललंय. समर्पित भावाने केला तर परमार्थाचं साधन होतं. साधा हरिपाठ केला साधनेने तर ती साधना भगवत प्राप्ती करून देते. आणि मोठमोठे ग्रंथ पाठ करून जर साधनेची भावना नसेल तर ते मग ते पाट्या टाकणंच होते. ते साधनेची भावना ज्ञानेश्वर महाराजांचा 25-26 अभंगाची साधना म्हणून जर केलं तर ते परमार्थाचं साधन होतं. तुम्ही सप्ते पाहताय, सप्ते तुमचे तर फार केस पिकले सप्ते करता करता. आता अलीकडं कमी झालंय जरा. ते विद्यार्थी आणणार 100-200, हरिपाठ सुरू होणार. एक पुढं म्हणतं माईकरी, दुसरं मागं म्हणतं. ह्या जे उधळ्या मारणार कुद्या त्या नवरदेवा पुढे उधळ्या मारते ना ते डीजे पुढे मारतात, तर हे पकवादा पुढे अशा गुड्या मारणार. फार शर्ट आज लय भारी आज हरिपाठ झाला राव. कोणता काय काय कोणता अभंग होता. ही साधन आहे भाई, ही साधन आहे का? ही नाही नाही. साधनेची भावना आहे का ती? नाही. साधनेची भावनाच नाही. कोणाच्या खोपडीत काय येतं आणि कोणाला काय काही यावं साठ होतं. तर एकदा परंपरा पडली का नाही चाललं परंपरेत. हरिपाठ बसून करी जा, एका जागेवर बसून करी जा. सगळ्यांनी म्हणलं पाहिजे, साधना म्हणून केली पाहिजे. त्यात फार मोठं बळ आहे. ते उधाळ्या मारून ठीक आहे, नाचायचं तरुण आहेत, ठोबरक होईल नाचाव, आरती झाल्यावर स्पेशल नाचाव हरिपाठात. मग त्या परमार्थाची प्रतारणा करून टाकायची. समर्पित भाव नाही तो. जी गोष्ट करायची ती साधक पूजा करा, देगंध लावा. काय जे करायचं ते समर्पित भावनेने केलं तर त्याचा उपयोग होतो, नाही तर ते न केलेलं सुद्धा चांगलं. ते देह समर्पिजे देवा, देहाच्या क्रिया समर्पिजे देवा, भावना समर्पिजे देवा, क्रिया समर्पिजे. जे तुम्हाला करायचं ते भगवत देवाची चाडे आळवावे देवा. का करता आणि कशा करता करता ही भावना तरी निर्माण होते का आपली? नाही भावना होत निर्माण होत. मी हे का करतो, हे भगवत प्रित्यर्थ करतो, साधना म्हणून करतो, ही जर भावना झाली तर ते भगवत समर्पित होतं. देह समर्पिजे देवा. बाहेर काय नको घेऊ. काही असे ते नाही नित्यनेम नाही झाला, नाही आज मला नाही जेवायचं, नाही मला माझे पाणी प्यायचं का, नाही नित्यनेम झाला असं का. अरे केला पाहिजे, पण एखाद्या वेळी प्रसंग असा काही येतो नाही घडत ती गोष्ट. मग त्याचं उलटं रिॲक्शन ज्याला म्हणतात ते भार समर्पित. भार तो काहीच न घ्यावा. नाही झालं ठीक आहे, भगवत इच्छा आहे ती एखादीची गोष्ट मुद्दाम टाळायची तो भाग आहे. आता एखादा प्रसंग, आम्ही आता त्या याला गेलो होतो कुठं त्या काशीला. ते रेल्वेमध्ये काय महाभाग आहे, स्नान नाही ना, तोंड नाही धुत ना, काही दिवसभर काही खायना बी काही पेन, चक्कर येऊन खाली पडला. अरे मरशील म्हणत. हा काय प्रकार येतो. प्रसंग असतो, ती गोष्ट एखादी गोष्ट असते तर त्यावेळी ती स्वीकारली पाहिजे. भार काहीच न घ्यावा. नाही झाली एखादी गोष्ट, भगवत नामस्मरण करता येतं, नाही ज्ञानेश्वरी वाचता. रेल्वेची गोष्ट आहे, प्रवास. आता आपण वारी करतो, आता ती रोज वाचतं असं काय नाही, भजन नित्यनेम राहतो. भार काहीच न घ्या. घडलं ते समर्पित, चुकून नाही घडलं ते ते समर्पित कर, काय अडचणी. भार काहीच न घ्यावा आणि होईल आघवा तुका म्हणे आनंद. जर असं केलं तर तुकाराम महाराज म्हणतात, केलेल्या परमार्थाचा तुम्हाला आनंद मिळेलच, पण त्या परमार्थातून भगवत प्राप्ती होईल. आणि स्वरूपाचा आनंद आहे, ब्रह्मानंद म्हणतात, महात्मानंद म्हणतात, स्वसुख म्हणतात. असा प्राप्त होण्याकरता या साधनेने करावं, असा तुकाराम महाराजांचा संदेश आहे, असा निरोप आहे. अभंगातला शब्दशः अर्थ सांगितला. लय फार मनावर लावून घेऊ नका, मी सांगायला बसलो म्हणून सांगितलंय. कोणी म्हणताना असं कुठं असतं का, कसं काय असतं का, तुमचं कसं, तुम्ही कोणी इकडे उधाळ्या मारले तुम्ही काही काठी घेऊन तुमच्या पाठीमागे नाही. तुम्हाला कोणाला काय करायचे त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. तुम्ही काय करावं त्याच्याबद्दल मी सांगायला बसलो. मला जसं सांगायचं मी तसं सांगणार नाही, तसंच सांगणार.
कोणाला पटलं तर घे, नाही पटलं तर माझं मला ते शिव्या द्यायला कोणी सांगितलं तुला मला अभंगाचा शब्द असे सांगितला. असो विठाल विठाल विठ्ठला हाळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुकोबाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला परमार्थ सांगितलेला आहे. परमार्थ दोन प्रकारचा असतो, एक नित्य परमार्थ असतो, एक नैमित्तिक परमार्थ असतो. निमित्ताने येणारा त्याला नैमित्तिक, जसं कर्म नित्य नैमित्तिक दोन प्रकार, तसं या ठिकाणी नित्य नैमित्तिक कामे प्रायश्चित्त कर्मातले जसे प्रकार असतात तसे इथं फक्त दोन, त्याला नित्य म्हणतात आणि नैमित्तिक म्हणतात. निमित्ताने केल्या जाणारा परमार्थ त्याला म्हणतात नैमित्तिक, आणि नित्याने केला जाणारा परमार्थ त्याला म्हणतात नित्य परमार्थ. नैमित्तिक काय असतं? एकादशी नित्याने धरायची का निमित्ताने असते ती? एकादशी आली तर धरशी का नाही म्हणली, आता कधी मला आजच वेळ आहे, आता एकादशी दिवशी लग्न आहे, जमायचंच नाही, बायको म्हणला आजच फराळाचं खाऊन घेतो, यायचा 150 आणा. तो आज कुठं, आज कसं काय तर एकादशीच्या दिवशी एकादशी धरली का आज कुठं? शिवरात्र आलं म्हणलं काय शिवरात्री दिवशी आपल्याला काय जमणारच नाही म्हणला, लय लांब जायचं प्रवास आहे म्हणला, ती मग आजच नाही मग 2-4 दिवसांनी करीन शिवरात्र. तसं नाही चालत. ते महाशिवरात्रीला महापर्व असतो, त्या पर्व कालामध्ये 10 गुणा पुण्य मिळतं. त्या पर्व कालामध्ये शिवरात्रीच्या दिवशीच महाउपवास करावं, एकादशीच्या दिवशी ते व्रत करावं, प्रदोषच्या दिवशी ते करावं लागतं. ग्रहणाच्या कालामध्येच ग्रहणाचे नियम पाळावे लागतात. माझ्याला मला वाटतं सुज्ञ सोडते त्या निमित्ताने ते करावं लागतं. त्याला म्हणतात आषाढी वारी आली. मग आता तुम्ही दर्शनाला एरवी कधी जाऊ शकता, वारीला कधी जाऊ शकता का? तुम्ही म्हणता का मध्ये गेलं पंढरपूरची वारी करून आलो, बिनलाजे, त्याला काय वारी म्हणतात का ती? दर्शनाला तुम्ही जाऊ शकता, त्याला वारीच्या टायमाला त्याला वारी म्हणतात. लक्षात येतं आहे का नाही? आषाढी असेल, कार्तिकी असेल, माघी असेल, चैती असेल, वारीच्या वेळी जाणं, तू नका मंदिरपर्यंत जाऊ, तू वारी ती वारी असते ती. श्रीमंताच्या मुलाचं लग्न होतं, मित्र फार जवळचा, आणि मित्राचं तर काही प्रसंग येतो, माणसाला नाही जाता येत. मग आता तो म्हणला मित्र लग्नाला काय येता येईन गाडी, म्हणजे येता येत नाही, मी आता नंतर येतो. म्हणजे हा आलं 8 दिवस झाले लग्नाला, बायकोला म्हणला चल, त्याच्या मित्राच्या मुलाचं लग्न झालं, आता काय जाता नाही आलं. घरूनच 1 किलोभर तांदूळ घेतले, कुंकू काढून घ्यायला तिथं. म्हणला क्षमा कर मित्रा, म्हणला येणं गरजेचं होतं, आता काही जवळचं आहे आपलं, पण आता नाही येता आलं. म्हणला कुठे आहेत मुलगा सून, कुठे आहेत? ते काय हे बोलवून या इकडं म्हणले. त्या पिशवीतून वंजुळ तांदूळ काढले, बायकोच्या हातात दिले, यांनी वंजुळ घेतली, पोराव इकडे म्हणला, आणि दोघांनी 2 वंजुळ त्यांच्या डोक्यात ठेकले. हे काय म्हणले? नाही लग्नाला नाही आता आलं म्हणले, माथा तांदूळ टाकतो गुळा. अरे त्या तांदळाचं निमित्त ते त्या कालातच होतं, ते भलत्या टायमाला काय. मग तुमचा परमार्थ नैमित्तिक असतो, त्या नैमित्तीने ते त्याच वेळी करावं लागतं आणि ते जाऊ दे, तो विषय सोडा. तसं नित्याचा परमार्थ तो स्नान कधी मध्ये करून चालतं का? तुळशीला पाणी कधी मध्ये घालून चालतं का? मग चिंतन कधी मध्ये घालून चालतं का? नाही चालत. तसं नित्य असतं, ते नित्याने करायचं, ते नित्यानेच करावं लागतं ते. मग काही नित्य नियमावी तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्ही माणसाने नित्यनियम केल्या वाचून जर अन्न खाल्लं तर त्याला मनुष्य न म्हणता त्याला कुत्रा म्हणावं आणि त्याला बैल म्हणावं. आता तुम्ही कोण कोण कुत्रे आहेत आणि कोण कोण बैल आहेत हे मी कशाला सांगत बसू, तुम्ही तुमचं ठरवा. मी तुम्हाला आता यादी वाचून दाखवतो, ज्याने त्यांनी ठरवायचं आता आपण बैल आहेत की आपण कुत्रा आहेत. जर तुम्ही नित्य नेमा वाचून जर तुम्ही काही खाल्लं तर त्याला तुकाराम महाराज म्हणतात. महाराज म्हणतात, काही नित्य नेमावीन अन्न खाय तोचे श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. काहीतरी नित्य नेम कर ना. मंदिरात दर्शनाला जा, 1 नाळ जप कर, देवाची पूजा कर, आई वडिलाचं दर्शन घे, अजून काहीतरी कर, किंवा तुळशीला पाणी घाल,
कोणता तरी नित्यनेम कर अन ते नित्यनेम केल्याशिवाय अन्न पाणी घेऊ नको. त्याची एक साधना होऊन तुझ्या उद्धाराचा मार्ग नक्कीच काहीतरी क्रमण करील ना. तुकोबाराय म्हणले का एवढा नित्यनेम करा, मग काय म्हणले काहीतरी माणसाच्या जीवनात नित्यनेम असला पाहिजे. पण आपल्या समाजात खेडेगावामध्ये माणसं पशुच्या पलीकडे गेलीत महाराज. माणसं पशुच्या पलीकडे गेलीत. पशु नियमित जीवन जगतात. किती दुष्काळ पडला, गाय कधी मांस खाते का रे? आणि वाघ कधी चारा खातो का? त्याच्या पुढचं नाही मी तुम्हाला सांगत. त्याच्या पुढची सगळी गोष्ट त्यांची आहार निद्रा मैथुनाची गोष्ट कधी बदलूच शकत नाही. पशुची गोष्ट माणसाची माणसं काय सोडतात? काय आहे माणसाची गोष्ट? माणसाची गोष्ट काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ जर त्याच्या जीवनात नित्यनेम नसेल तर त्याच्या पशुपेक्षा त्याचं जीवन वेगळं काय असतं? संस्कृतीच कुठे महाराज. घरात वाचन नित्याने 4 ओळी वाचल्या पाहिजे. देवपूजा केलीच पाहिजे. घरी 2 तास TV पाहतो, 4 तास त्या मोबाईलमध्ये बोटं घालून निचकीत बसतो. पण बायका पोरं घेऊन टाळ्या वाजवून हरिपाठ, त्याच्या बापाची शपथ त्याला असं ते नाही नित्यनेम करायचंच नाही ती. मग परमार्थाच्या बाबतीत ज्याला देव भेटतो, कोणाला भेटतो तो? आमचे वडील म्हणायचे, मी तात्या ते प्रत्येकवेळी रोज कांदे काय लावून त्याचं काय भाव जातो, तो काय आला उगाच येणार द्यायच्या. ते म्हणले भाव केव्हा तरी येतो का रे? मी हा मग जे नियमाने करतात ना म्हणले. मग त्यांनी मला उदाहरण सांगितलं होतं. देव भेटतो तो कोणाला भेटतो म्हणले? वारकऱ्याला भेटतो. पण कोणत्या वारकऱ्याला? नियमाने वारी करण्याला भेटतो. कधी मध्ये नाही भेटत. ती ताबुदा पडतो फकीत आणि वारीपुरता वारकरी आणि जागरणापुरता वाघ्या आणि कुस्तीपुरता पैलवान. म्हणजे हा गावा भरला आणि बायकोला म्हणून माझा लंगूट कुठे आणि मग ते जाऊन व्यायाम कर. गाडा मरशील हाडकं मोडून तुला. अरे 6 वर्ष 10 वर्ष व्यायाम करायला लागतो तिथं जाऊन कुठं हाडकं. त्या गोष्टी नियमात येत नसतील तर त्या जमत नाहीत ना. तेवढ्या पुरतं करून चालत नाहीत ना. मग नियमाने वारी करणाऱ्याला भगवान आज नाही उद्या पुढच्या महिन्यात पुढच्या वारीला अरे 10 जन्मात 100 जन्मात पण त्यालाच भेटेल ना. बहुनाम जन्मना म्हणते. परमार्थ काय गंमत आहे काय? दिवसाचा आहे का रे परमार्थ? का वर्षाचा आहे? परमार्थ जन्मन मोजावा लागतो. बहुनाम जन्मना म्हणते. मागे बहुता जन्मी बहुता सुकृताची जोडी. नित्याने वारी करण्याला जसा देव भेटतो त्याला नित्यनेम म्हणतात. तशी गोष्ट आहे. आणि म्हणून नित्यनेम जर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय म्हणतात? नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ. लक्ष्मी वल्लभ तया जवळ. लक्ष्मी वल्लभ तया जवळ. नित्यनेम नामी नित्यनेम नामी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्यनेम नामी नित्यनेम नामी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्यनेम नामी नित्यनेम नामी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्यनेम नामी नित्यनेम नामी नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिमुखे मना 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 हरिमुखे मना. लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे टाळ वाजवताना टाळाचा आवाज पाहिजे, त्या ठोक्याचा नाही वाजायला पाहिजे.
दगड फोड्यासारखं त्याच्यावर नाही राग काढायचा, असा फुलासारखा टाळा. आयुष्य गेलं सगळं शिकवण्याकरता मोरपर्यंत ते शिकवणार मी कोणला कोणी मग आता रोज तेच त्याला काय करतात शिकवायचं आपण. कोण नाराज त्याला काय होतं मग शिकवत राहायचं. जाऊ द्या काय सांगत होतो तुम्हाला काय घेणं काय सांगा ना घडीवर बसायचं त्याला. नित्य मला माहिती नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य नियमाने भगवान जे काही करतो ते नित्य नियमाने केलं तर त्याच्याकडे भगवत प्राप्ती त्याला जवळ आहे. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ आणि पुढे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. मग नित्याची नित्याने तर करावं लागतं का नाही. आणि म्हणून नित्य नियम हा जीवनात अत्यंत महत्त्वाचा सांगितलेला आहे. माऊली म्हणतात नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य नियम उदाहरण सांगतो तुम्हाला नित्य नियमाचं महत्त्व. एक बिचारी धार्मिक बाई होती, पारमार्थिक होती आणि ती आपल्या मालकाला पतीला रोज सांगायची अहो मंदिरात जा, अहो कीर्तनाला जा, अहो भजनाला जा. त्या बिचारीवर काही परिणाम होत नव्हता. त्याला काहीच परिणाम व्हायचा नाही. मग त्यानं दुसरा प्रयोग सुरू केला. ते काय करले एक रोज महाराज घर घेऊन यायची आणि महाराज घर घेऊन यायची. मग महाराज सांगायचे आमच्या नवऱ्याला काही समजून सांगा, देवपूजा करायची, मंदिरात जायचं, नामजप करायचा, काय सांगायचं. आता त्यांनी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं. ते अरे म्हणलं हे काय पिढा रोज एक महाराज इथून माझं डोकं कुरतोय. ते कोणी महाराजाला तुला आधी दारात बसला का म्हणला महाराज दूध प्या, चहा प्या, जेवण करा, हे बाई तुम्हाला दक्षिणा घ्या. पण ते परमार्थाची कटकट मला सांगितली ना तर माझीत का वाईट कोण नाही. ते काय सांगा ते बायकोला सांगा, मला मी त्या भानगडीत पडत नाही. आता असं म्हणल्यावर कशाला कोण त्याच्या घरात राहील. ये रे उद्योगान बैस खांद्यावर त्याच्यावर काय बंद पडे झालं. बरेच महाराज वाट लावली पण माझ्यासारखा महाराज भेटला त्याला खमक्या त्या बाईला. तुम्ही बाबा तुम्ही आल्याशिवाय काय आमचं गिऱ्हाईक नीट होणार नाही. बरं म्हणलं मला गिऱ्हाईक नीट खर्च चाल म्हणलं. मी नव्हतं म्हणा माझ्यासारखा होता. तिथं ती बार मारत पाहिजे गेलं की बाहेर गेला तो. बायको मार म्हणजे इकडे इकडे बैस म्हणले. ते म्हणला आतापर्यंत लय वाट लावलीत म्हणला तुम्ही मला काय पार मागते. मी काही सांगत नाही, लय किरकोळ सांगतो. बरं बसला काय रोज दर्शनला का ते जमायचं नाही. बरं रोज पाणी घाल ते जमायचं नाही. व तुळशी ते पण जमणार नाही. बरं जाऊ दे नुसतं असं गंध घ्यायचा आणि लावायचा ते पण जमणार नाही म्हणते. चालेल काही जाऊ ना. बरं मग काय मी माझ्या पत्नीनं बरं म्हटलं सगळं आता मी तुझं ऐकलं म्हणजे माझं एक ऐक म्हणले काय एक करशील का नाही म्हणले काय काय नाही फक्त गंध लावलेल्या माणसाचं तोंड पाहायचं. ते जरा थांबला. अरे म्हणलं हे जमायसारखं काय राव म्हणला नुसतं तोंड तर पाहायचं. मग विचार केला चालेल गावातच दारातच कुंभार राहतोय म्हणला तो वारकरी जमणार ही गोष्ट म्हणला. आता फार जड मानेने कबूल केली त्यांनी. हां एवढं जमल बा म्हणलं बस 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 मला एवढंच पाहिजे नाही तू आता काय करू नको म्हणले. फक्त गंध लावलेल्या माणसाचं तोंड पाहायचं एवढा नित्यनेम कर म्हणजे माझं काम झालं. झालं. बायकोला खूप आनंद वाटला. काय काय ना गिऱ्हाईक रस्त्यावर तरी आलं. मग त्यांनी वचन घेतलं. वचन दे म्हणले मला गंध लावल्याचं तोंड पाहिल्याशिवाय मी पाणी अन्न पाणी काही घेणार नाही. ते म्हणला ठीक आहे. महाराजाला वचन दिलं. आता रोज उठायचं ते तोंड पाहण्याकरता खरबडून उठायचं ना सकाळी. ते उठायचं स्नान करायचं का लगेच जायचं का ते नेमकं कुंभार निघायचा आपलं तो कुंभार करी होता सपाटून गंध लावलेला. आपलं एवढी मोठी माळ बाहेर आली ती कुंभार ती गाढव घ्यायचं खोरं टिकाव घ्यायचं चालला माती आणायला. त्यांनी रोज उठलं का ते चेहरा पाहायचा का बायकोणाचा मी आता माझा नित्यम झाला दे मला चहा दे मला जेवण. तिला खूप आनंद झाला बघ कुठंतरी राग काय करायला लागला. रोजचा कार्यक्रम सुरू झाला. एक दिवस सलग काय झाले कारण तिला त्याला उठायला उशीर झाला. कुंभारनाना उठले गेले निघून. आता हे उठलं स्नान केलं आणि पाहिलं तर ते काय नाना काय बाहेर आहे ना. मग बायको चल नानी म्हणले नाना ती म्हणे आत्ता बरेच वेळ झालं तर तुम्ही आज लय उशीर केला. हा म्हणजे जरा उशीरच झाला म्हणले. बायको म्हणली नित्यनेम काय आहे गंध लावले तोंड पायाचं तुम्हाला चहा नाही मिळायचा. त्याने आपले कपडे घातले पळ पळ. पूर्वीच्या काळात गाव खुरी असते ते मोठमोठे खड्डे राहायचे. ते त्या खड्ड्यात उतरलं आणि ते माती खांदीत होतं बडक्याला.
आता ते माती खांता गाडो बाहेर उभं केलं ते माती खाणी होतं तो उकरता त्याच्या सुदैवाने पाहिलं एवढा मोठा धानाचा अंडा लागला त्याला. आता त्याच्या आनंदाला नाही या आनंदाशी जोडानं सांगता गोष्टी लागत त्या गोड ते ज्या खातो उकरीत होतं ते. आता इकडं तिकडं पाहता ह्यो मागून पळत गेला. ह्यो कशाला गेला होता पळत त्याचा तोंड पाहायला. आता हे वर आलं त्याची सावली पडली खाली. आता याला कोण आले का याच्या पुढं आला धानाचा हांडा आणि त्यांनी पाहिलं वर. आता वर पाहिल्यावरती त्याला फक्त याचं तोंड पाहायचं होतं. त्यांनी पाहिलं पळाला मागं. चाल म्हणलं यांनी पाहिलं म्हणलं. ते म्हणलं यार थांब ते नको म्हणला पाहिलं म्हणला. अरे ते म्हणलं जर थांब नाही म्हणलं पाहिलं. अरे पण काय पाहिलं. त्यांनी ते धन तिथंच टाकलं. त्याला वाटलं अरे गावातून कोणाला सांगितलं तर सगळं जण नृत्य खायचं काम पडेल. ते पुढं पळतं आणि हे मागं पळतं. ते म्हणतो थांब ते नको पाहिलं. आता इथून तिथून ते म्हणतो थांब ते नको पाहिलं. पार घरात गेला आणि घरात गेल्यानंतर ते म्हणलं अरे काय पळायला काय झालं. ते म्हणलं काय नाही म्हणलं मला पाहायचं. काय पाहिलं पण ते म्हणलं तुझं तोंड. ते म्हणलं का म्हणून. अरे म्हणला त्या महाराजांनी सांगितलं गण दावले तोंड पाहिल्याशिवाय काही खाऊ नको. मी रोज सकाळी पाहत होतो आणि म्हणून तुझं आलं भल्या माणसात ते नाही मला वाटतं तू धन पाहिलं. त्याला वाटतं काहीतरी गरगडुंड आहे. तू काय पाहिलं. तेव्हा तिथं काय होतं तुझ्याकडे हां पाहिलं म्हणला. आणि ते पाहिलंच नव्हतं यांनी. मग तो म्हणला काही बोल नको म्हणला मी तुला अर्ध देतो. त्याला धरून आणलं. तू एवढं मोठं धन त्यातलं अर्ध त्याच्या उपारण्यात बांधलं. गेला आनंदात घरी. बायको म्हणले का हो नुसतं गंध लावल्याचं तोंड पाहिलं तर एवढं डबूला मिळालं. काय तुम्हाला त्याला मिळालं तुम्हाला हसायला काय झालं. एवढसा नित्यनेम केला तर एवढं जर धन मिळालं माझ्या पांडुरंगाचं थोडंफार काही केलं तर तुम्हाला काय मिळेल का नाही. आणि मग त्याला वाटलं या नित्यनेमात काहीतरी सामर्थ्य आहे. आणि मग त्यांनी सगळे नित्यनेम सुरू केले. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नित्यनेमाने काही केलं तरी त्याला आज नाही उद्या परमार्थ मिळतो. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. नाहीतर मग पुढे काय होतं ते पुढचं चरण काय आहे. जर परमार्थ नाही केला नित्यनेम नाही केला हरवीन जन्म नरकची पै जाना. आणि त्याच्यावर शिक्का मारून ठेवला यमाचा पाहुणा प्राणी यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन जन्म नरकचे पै जाना. आणि पुढे यमाचा कोण जो नित्यनेम करत नाही तो. शिवाजी बायकोच फोन आला काय रे. काय कमाल झाली बुवा. आता हे चावडीवर दरोडा आहे पोर होता घेऊ. यमाचा पाहुणा प्राणी होय. जर त्याने नित्यनेम नाही केला तर त्याला यमाचा नियम ठरलेला असतो ती गोष्ट. आणि म्हणून तुकोबराय सांगतात काही नित्यनेमाभिन अन्न खाय तोचे स्वान. आणि वाया मनुष्यपण भार वाही तो वृषभ. मग माणसाच्या जीवनात जर नित्यनेम केला नाही तर त्याला बैल किंवा कुत्रा संबोधला जातो. महाराज सगळी यादी तुकाराम महाराजांनी सांगितली. काही माणसांनी मनुष्य जन्मात येऊन जणू काय त्या ठिकाणी प्रतिज्ञाच केली. महाराज म्हणतात त्याचा होय भूमिभार झाला दावेदार नेने जातीचा आचार. त्याचा होय भूमिभार त्याचा होय भूमिभार झाला दावेदार नेने जातीचा आचार. म्हणजे याचा अर्थ त्या माणसाचा भूमीला भार होतो.
आणि त्यांनी जणू काय या ठिकाणी नेने जातीचा आदर आणि भोगावी आघोर, भोगावी आघोर पितराशी, त्यांनी जणू काय या ठिकाणी प्रतिज्ञाच केली असते, त्याचा होय भूमिभार, त्याचा होय भूमिभार, झाला दावेदार नेने जातीचा आचार आणि भोगावी आघोर पितराशी. अरे तोंडात म्हातारपण येतच नाही जाते तोंडात निसटून. भोगावी आघोर पितराशी, चुकीचं वागून नियमाने काही न करणं, जणू काही आपले पितर नरकाला गेले पाहिजे याच पद्धतीने तो वागतो. तो असं आहे नेने जातीचा आचार. कोणत्या जातीत जन्मला विचार कर. जातीप्रमाणे माणसाने आपला पोशाख, आपलं जगणं, आपला पारमार्थ, देश वेश या पद्धतीने राहावं. आता आजकाल कोणाला बोलायचं काही काम नाही, बरोबर आहे का नाही. नेने जाती, ब्राह्मण कुलात जन्मला आणि खेटराचं दुकान घालतो. आता तुला काय म्हणावं, काय म्हणणार तुम्हाला. माणसं आपल्या चांगल्या माळी मराठी धनगर याच्या जातीत जमात आहे ना, खाटकाचं दुकान घालतात. तुम्हाला काय म्हणावं ती गोष्ट. हे नेने जातीचा आचार. जातीप्रमाणे माणसाने आपल्या परंपरेत वाटायला आलेलं कर्मच करावं. गीता काय सांगते, आपले बापदादे जे करीत होते ते करीत यावं. आणि त्याला जे शोभतं, आपल्या समाजाला तर सगळं दिलं. शेती दिली, गाया दिल्यात, व्यापार दिला. कोणता व्यापार एवढं सगळं करता येतं. एवढं टाकून दुसरं केलं तर नेने जातीचा आचार आणि भोगवी आघोर पितराशी. म्हणून महाराज म्हणतात त्यांनी जणू काय या ठिकाणी पणच केलाय की सगळे नियम जीवनातले मोडायचे असा प्रकार आहे. अखंड अशुभवाणी, खरे न बोले स्वप्नी, आणि पापी तया हुनी अनेक नाही दुसरा. कायम माणसाला खोटं बोलणे सवय असते त्याला. ते कधी स्वप्नात खरं, खरं न बोले स्वप्नी. त्याला काय विषय, अरे खोटं बोलल्याने काय होतं, खोटं बोलू नये, खोटं चिंतन करू नये, खोटी क्रिया करू नये. पण माणसं ठरवून ती करतात ती गोष्ट. अखंड अशुभवाणी, कधी त्याच्या मुखात येणारच नाही चांगले शब्द, कायम वाईट शब्द बोलणार ते. असं ते बऱ्याच माणसाला प्रत्येक शब्दाला शिवी द्यायची सवय असते. चायला त्वायला मायला त्यांच्या तिथे पाठरूच पुजलं असतं ते. असं म्हणजे अखंड अशुभवाणी. वाणीमध्ये शास्त्र मनुस्मृतीमध्ये असं सांगतं काय, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियंच नानृतम ब्रूयात देश धर्म सनातन. खरं बोल, गोड बोल, खरं बोलावं, गोड बोलावं, कामापुरतं बोलावं. मितले काय तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे शब्दच तर देव आहे. माणसाला शब्दच उद्धार करतो. नरकाला कोण नेतो शब्द, स्वर्गाला कोण नेतो शब्द, सद्गतीला कोण नेतो शब्द, अधोगतीला कोण नेतो शब्द, बंधन कोण निर्माण करतो शब्द, आणि बंधनातून मुक्त कोण करतो शब्द, प्रेम कोण निर्माण करतो आणि शत्रुत्व कोण निर्माण करतो. शब्दाची व्याप्ती. जीवन म्हणजे शब्दमय आहे. शब्द वजा केलं तर माणसाचं जीवन दगड होत आहे, माणसाचं जीवन पशु होऊन जाईल. मग शब्द वापरत असताना खरं बोलावं आणि नाही बोलता तर गप बसावं. पण तसं होत नाही. अखंड अशुभवाणी, खरे न बोले स्वप्नी. ज्या माणसाचा स्वभावच तसा झालेला असतो. एका मराठवाड्यातल्या माणसाने पुण्याला मुलगी दिली आणि तिला जमवायला गेल्यानंतर आता काही माणसाचे घरामध्ये असतात, काही माणसं त्याची प्रकृतीचा पिंड, त्याच्या कर्माप्रमाणे पिंड घडतो त्याचा. ती म्हातारी इतकी विचित्र बोलायची, काहीतरी वाकडं तिकडं बोलली. त्या मुलीचं लग्न जमलं. पण ते मराठवाड्यातले माणसं साळगाळ भोळे ते म्हणले, अरे म्हणले या आज लग्नाला का न राव म्हणले. ते म्हणले बरं नाही आणायचं. म्हणजे काय आवले काहीतरी बोलते म्हणले. काय लग्नात विक्षेप करायचा. आता वय झालं त्यांचं. झालं लग्नाच्या दिवशी नातानी समजवलं, मुलांनी समजवलं, आई आजी तिकडे लांब प्रवासी आणि तिकडं नाही होती म्हणे का, आणि मी आल्याशिवाय लग्न कसं काय. आपण तुझं काय काम नाही, तू काही बोलशील तिथं. बाबा मी काय आला काय बोलू, पेंडा एवढा भात खाईल मड्यासारखी पडून राहील. म्हणजे इथूनच सुरुवात केली तिनं. मग लिंबा एवढा भात खाईल मग देवासारखी बसन असं म्हणलं तर काय बिघडलं नाही. पिंडा एवढा भात खाईल आणि मड्यासारखी पडून राहील. म्हणला आई तू येऊच नको म्हणला तिकडं. बरं झालं. ज्या दिवशी लग्न म्हातारी चुकून आंघोळ करून नवे कपडे घालून कोणी गाडीत घुसली पत्ताच नाही.
थेट पार तिकडं खाली बीडच्या खालच्या गावात जाऊन उतरली गेवरच तिकडं जाऊन खाली उतरली. महाराज तू आली का आजी? आणि मग बाबा मी नाही आले तर लग्न कसं काय होईल, माझ्या नाताचं लग्न कोण पाहिल, मला काय पुन्हा अमकं तमकं. मग आता लोक म्हणले बरं आज इथून आता काय करणार, आली तर आली, झालं. आता लग्न म्हटल्यानंतर तो कार्यक्रम पब्लिकच्या हातात जातो. बापाची मस्त इच्छा असते वेळेवर व्हावं, पण एकदा त्या नाचण्याच्या हातात घेऊन तर मी काय करतात त्याला झाला खालबोश, झालं मागं पुढं. तिथला गावातला एक म्हातारा आला होता. तो म्हणला अरे कुठे गेली ते नवरी रांड आणा. म्हणला त्या नवरदेव कुठे आणि जाणा त्याचं तुकाराम म्हणले मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड आणि जाळा नवरीचे तोंड. त्या म्हाताऱ्याचं एवढं ऐकलं ते झाला गोंधळ. तेव्हा म्हातारी पेटली. म्हातारी म्हणली असे काय हे लोक ना, असे काय बेली आमकं, ती काहीतरी भडकली. ती मराठीतली भाषा. ती एक माणूस सांगते आईला म्हणले म्हातारी चचली नाही का रे अजून. आता लोक ते म्हातारी चचली नाही म्हणजे काय, आता आली का नाही पिढी आता ती म्हातारी चचली काय रे चचली म्हणजे काय. तिचा मुलगा म्हणला आई म्हणला अगं त्यांच्याकडं चचणी म्हणजे आजी जेवली नाही का म्हणली. असं होय म्हणले बाबा. आता तिकडं चचली म्हणजे याचा अर्थ मिली नाही का, ते असं म्हणलं. आणि मग म्हातारीने सुरू केलं अरे तुम्हाला काय येड लागलंय. मी म्हातारा माणूस म्हणले आधी सगळं नवरदेवाकडचं वरड चचन, मग नवरीकडचं वरड चचन म्हणले. मग नवरदेव नवरीचे आईबाप चचतील, नवरदेव नवरी चचल. आणि माझं काय म्हातारी माणूस चचली तर चचली नाही चचली. अखंड अशुभवानी खरे ना. अखंड आशुभवानी खरे न बोले स्वप्नीन, पापी तया होणे अनेक नाही दुसरा. असं पोट पोसी एकला, पोट पोसी एकला भूतदया नाही ज्याला, आणि पाठी लागे आला आती ताशे दारासी.